नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे बालविकास आणि प्राथमिक विद्या मंदिर तळाच्या शालेय, सहशालेय आणि क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ चैत्राली तावडे, सदस्य सौ स्नेहल शिंदे, सौ नूतन लोखंडे, सौ मुंढे, श्री विठ्ठल सुतार, श्री किरण सातांबेकर तसेच चेअरमन किरण देशमुख, मुख्याध्यापक श्री सचिन भाटे, शिक्षक श्री नितेश साबळे, सौ मनीषा बांगर, सौ अनया महाडकर, सौ दीपाली पाटील, सौ पार्वती वारगुडे, सौ पातेरे, श्रीमती चिले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी बोलताना पुरुषोत्तम मुळे यांनी खेळाचं महत्त्व पटवून दिलं। व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी खेळ महत्त्वाचे असून त्याद्वारे निरोगी आणि सुदृढ शरीर बनवता येतं। जीवनात खेळांना देखील प्राधान्य दिलं पाहिजे। आपल्याकडे असणाऱ्या विविध गुणांना शालेय स्तरावर गती मिळते, त्याचा उपयोग भावी जीवनासाठी होऊ शकतो। पालकांचे नेहमीच चांगले सहकार्य मिळते। शिक्षक मेहनती आहेत। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्नशील असतात असे मनोगतातून विशद केले। या स्पर्धा दिनांक 18 ते 24 डिसेंबर अशा 5 दिवस चालणार आहेत। दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 12 कबड्डी मुले आणि मुली, दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 12 क्रिकेट मुले आणि लंगडी मुली, दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 ते 12 धावणे, दोरी उड्या, लांब उडी, दिनांक 21 डिसेंबर रोजी 8:30 ते 12 फणी गेम्स, मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 ते 12:30 या दरम्यान विज्ञान प्रदर्शन, वस्तू प्रदर्शन, रांगोळी, तर दुपारी 3:30 ते 5:30 या दरम्यान पालक मेळावा आणि रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी संध्याकाळी वार्षिक स्नेहसंमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमांचं नियोजन प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण शेठ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं असून सदस्या सौ विभावरी देशमुख, सौ रीता देशमुख, सौ जयश्री सप्रे, सौ नेत्रा देशमुख, सौ सीमा सप्रे, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभत आहे। मला असं वाटतं तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या या शैक्षणिक संकुलामध्ये KG to PG पर्यंत शैक्षणिक सुविधा आपण उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळे उपक्रम ही शैक्षणिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांचा कशा प्रकारे होईल ते पाहण्याचं काम देखील आपल्या संस्थेने पाहिलेलं आहे। मग क्रीडा स्पर्धा असतील, सहल असेल, विज्ञान प्रदर्शन असेल, अनेक असे वेगवेगळे जे शालेय उपक्रम आहेत त्या वेगवेगळ्या उपक्रमांचं आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन करतो आणि नियोजन करत असताना आपली पालक कमिटी आणि सर्वच पालक यांचं या प्राथमिक विभागाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य लाभतं। आमचे प्राथमिक विभागाचे सर्व जे शिक्षक वृंद आहेत ते सर्व शिक्षक वृंद अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करतात। मला सांगायला तुम्हाला निश्चित आनंद वाटेल की मोठ्या मुलांना एखाद्या वेळेस मार्गदर्शन करणं किंवा मोठ्या मुलांकडून एखादी कृती करून घेणं फार सोपी गोष्ट असते, परंतु लहान मुलांकडून ते काम करून घेणं फार अवघड गोष्ट असते आणि हे सर्व करत असताना माझा मुलगा आहे, माझ्या मुलाकडे मी जेवढ्या आत्मीयतेने लक्ष देतो तेवढ्याच आत्मीयतेनं हे सर्व शिक्षक वृंद आपल्या सर्व पाल्यांवरती लक्ष देतात। अतिशय चांगल्या प्रकारे ते या ठिकाणी पाल्यांना सांभाळतात आणि म्हणूनच आज आपल्या या प्राथमिक विभागाची विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती साधारणपणे 1.25 ते 200च्या आसपास गेलेली आहे। मी तुम्हाला सर्व पालकवर्गांना विनंती करेन की आपल्या ह्या महाविद्यालयाचा किंवा शैक्षणिक संस्थांचा प्राथमिक विभाग हा पाया आहे। हा पाया मजबूत करण्यासाठी आपल्या सर्व पालकांचं आम्हा संस्थेला आणि सर्व शिक्षकांना चांगल्या प्रकारे सहकार्य लाभेल किंवा लाभलं पाहिजे अशी मी अपेक्षा करतो। तुमच्याकडून देखील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतायत तो तुम्ही प्रयत्न करा। जसे जसे विद्यार्थी संख्या वाढत जाईल तसा प्रकारे आपल्या ह्या शैक्षणिक संतुलनाची, आपल्या महाविद्यालयाची, आपल्या हायस्कूलची किंवा प्राथमिक विभागाची चांगल्या प्रकारे प्रगती होत जाईल। संस्थेला देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला मिळेल आणि संस्था देखील या ठिकाणी तुमच्या विद्यार्थ्यांसाठी जे जे चांगलं करतायत ते करण्यासाठी प्रयत्न करतच आहे, पण ह्याच्याही पुढे आणखीन चांगल्या प्रकारे प्रयत्न करेल। मी सर्व विद्यार्थ्यांना या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आपण कबड्डी खेळणार आहात, लंगडी खेळणार आहात, क्रिकेट खेळणार आहात, पालक सभा असे वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम आहेत ते सर्व या 6 दिवसामध्ये आमच्या शिक्षक वृंदांकडून होणार आहे। यदा कदाचित काही चूक झाली आमच्या शिक्षक वृंदांकडून
तर तुम्ही ती माफ कराल अशी मी आशा बाळगतो. कारण सर्व हे जे लोक आहेत ते आपल्यापैकीच आहेत. आपल्या पाल्यांवरती अधूनमधून तुम्ही क्रीडा स्पर्धा किंवा वेगवेगळे कार्यक्रम चालू असताना येत जा. लक्ष ठेवा कुठे लागेल, कुठे काय होईल. लहान मुलं आहेत, पालकांची पण तेवढीच जबाबदारी आहे. पालकांनी पण आपल्या पाल्याकडे अतिशय चांगल्या प्रकारे जर लक्ष दिलं तर उद्याची ही घडणारी पिढी आहे ती निश्चितपणे चांगल्या प्रकारे घडेल. आजच त्यांच्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारचे संस्कार करायचे, त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचं काम करायचं आहे, तर ते उद्याचे आपल्या ह्या देशाचे भावी नागरिक होणार आहेत. कारण उद्याचा आपला देश, उद्याचा आपला कुटुंब हे संपूर्ण त्यांच्या हातात जाणार आहे. आज ते कोण होणार आहेत हे आपल्याला माहिती नाही, उद्या ते कोण होणार आहेत हे आपल्याला माहिती नाही. पण ते होण्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय आणि ते करण्याचं काम तुम्ही पालक म्हणून निश्चितपणे कराल आणि तुम्हाला संपूर्ण सहकार्य आमच्या शिक्षक वृंदांचं मिळेल अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही या ठिकाणी थंडीचे दिवस असून देखील सकाळच्या वेळेला सर्व लहान मुलं या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना खेळासाठी किती आनंद आहे हे आपल्याला ह्यामधून दिसतंय. कारण थंडी म्हटली की आपले मोठी माणसं देखील एखाद्या कामावरती जायला कंटाळा करतात, काम करत नाहीत किंवा उशिरा उठायचा प्रयत्न करतात. पण क्रीडा स्पर्धा आहेत आपल्या शाळेमध्ये किंवा वेगवेगळे उपक्रम आपल्या शाळेमध्ये आहेत, हे पाहण्यासाठी आज या ठिकाणी मुलं आलेले सर्व. मी सर्व या छोट्या मुलांना मनापासून कौतुक करेन, त्यांना धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन. आणि तुम्हा सर्व पालकांना तुम्ही आवर्जून, आत्ताच माझ्याजवळ तावडे मॅडम बोलल्या की आपण एखादं पद घेतलं की त्या पदाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे, आपल्याला आलं पाहिजे. मी ज्या वेळेस या शालेय संस्थेच्या कार्यक्रमांना येतो, शाळेच्या कार्यक्रमांना येतो, त्यावेळेस ही सर्व कमिटी मला पाहायला मिळते. खूप आनंद वाटतो. बऱ्याच कार्यक्रमाला येतो, तुम्ही सर्वजण आवर्जून उपस्थित असता. कधी त्या कार्यक्रमांना, मिटिंगला किंवा कुठल्या याला दांडी मारलेली मला पाहायला मिळत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही पालक वर्गाने आपल्या पाल्यांवरती लक्ष ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षकांना जर चांगल्या प्रकारे सहकार्य केलं तर ही घडणारी पिढी जी आहे ती निश्चितपणे चांगली घडेल. आमच्या शिक्षकांच्या हातून देखील आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळेल आणि येणारी उद्याची जी पिढी आहे ती निश्चितपणे चांगली घडलेली आपल्याला पाहायला मिळेल. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आपल्या सर्वच या गुणवंत विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी आणि वेगवेगळे जे शालेय उपक्रम आहेत त्याच्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथंच सांगतो. जय हिंद, जय भारत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.